तू माझ्याशी कितीही प्रेमाने बोलायचा प्रयत्न केलास ना तरी मी विरघळणार नाहीये. मी पण तुम्ही विरघळावं म्हणून असं वागणार नाही सर. मी माझ्या समाधानासाठी वागते. कळतंय मला तुझे इंटेन्शन्स काय आहेत ते. सांगा मग. तुला का सांगू मी? माझं मला माहिती आहे एवढं पुरेसं. मग ठेवा तुमच्याकडे. तुम्ही मला सांगावा अशी अपेक्षा नाही माझी. तसेही मी माझ्या मनाशी विचार पक्का केलाय. समोरच्याचा कितीही आगीसारखा भडका झाला तरी आपण पाणी व्हायचं. हाय का नाही बेस्ट आयडिया? बघा सर, तुमच्या मनात नसताना सुद्धा तुम्ही माझ्या उंजळीत बाळकृष्ण दिले. आज उंजळीत दिलेत, उद्या शट अप. एक विचारू का सर? तुम्ही काय चिड्याचा कोर्स बिर्स केलाय का? बरं सर, आता मी तुम्हाला शहाणपणा शिकवला म्हणून तुम्ही मला शिक्षा द्याल. सर तुम्ही एक काम करा, मला काय शिक्षा आहे ना ती आत्ताच सांगून टाका आणि झोपून घ्या. मग माझी मी शिक्षा पूर्ण करते आणि मी पण झोपते. इम्पॉसिबल आहेस तू. मला तुझ्याशी वाद नाही घालायचा. उर्मिला, नाही, एवढे काटेकोर प्रयत्न करून सुद्धा तो बाळकृष्ण राणीच्याच पदरात पडावा कसं शक्य आहे विक्रांत? कसं? उर्मिला शांत हो, भानावर ये. ही अशी आदळापट करून काही होणार आहे का? काहीच अशी होणार नाहीये. शांत हो. कशी शांत होऊ? सांग ना, कशी शांत होऊ? दरवेळेला ती राणी जिंकते आणि आपल्या नशिबात काय? हार. असं काय पाप केलंय रे आपण की माझ्या पदरात सदा बाळ गोपाळ पण येऊ नये? सांग ना. आता हे सगळं काही सहन करणं पलीकडे गेलंय. आपलं नशीब आपला अंत बघताय का? पास पास पास. उर्मिला, काय झालंय तुला एवढं? काय एवढी चिडचिड करतेस? हे बघ, हे सगळं करून फक्त आणि फक्त मनस्ताप होणार आहे. मला आता हा खोटा मुकोटा घेऊन जगण्याचा कंटाळा आलाय. आता मी आहे ना थेट सगळ्यांशी भिडणार आहे. भीक नाही मागणार, मी माझ्या हक्काचं ओढबाडून हिसकावून घेणार आहे. उर्मिला, कंट्रोल. आपल्याला थोडं संयमाने घ्यावं लागणार आहे. तुझ्या डोळ्यात पाणी काय हे मला कळतंय. काही दिवसाचं आपलं फ्रस्ट्रेशन हे मी समजू शकतोय. पण आता ही वेळ बाउन्स बॅक करण्याची, रडत बसण्याची नाही. आपला राग आहे ना चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याची ही वेळ. हा राग जर का असा वेस्ट केलास ना तर जे मिळवायचंय ते आपण कधीच मिळवू शकणार नाही होत. तो बाळकृष्ण तुझ्या ओटीत का आला नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा हे घर, ही प्रॉपर्टी आपल्या ताब्यात कशी येईल ना याचा विचार कर. तोच विचार सत्यात उतरत नाहीये ना, म्हणून माझी ही अशी अवस्था झालीये. अरे ती राणी या महाडिक घराण्याला वारस देणार याचा अर्थ कळतोय का तुला? तिने जर या घराला वारस दिला ना तर आपलं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर येईल. हे कळतंय का तुला? आपल्या आतापर्यंतचे सगळे प्रयत्न मातीमोल ठरतील. उर्मिला, आय अंडरस्टँड द सिच्युएशन.
इथे इंद्रा आधीच डोक्यावर बसलेला असताना राणीने वारस देणं म्हणजे आपली किंमत शून्य झाल्यासारखं होईल. सगळं एका क्षणात संपून जाईल मान्य आहे. नाही नाही ते मी संपवू देणार नाही. आपल्याला लवकरात लवकर हातपाय मारावे लागतील. आता मी साम दाम दंड भेद सगळं काही वापरेल, पण त्या राणीच्या मनासारखं काही होऊ देणार नाही. तुला शब्द देते मी, राणी या घराला कधीच वारस देऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला इंद्रा आणि राणीचं नातं संपवावं लागेल. ते फुलण्याआधीच तोडून टाकावं लागेल. ते मी करेन. त्यांचं नातं संपवण्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन आणि त्यांचं नातं तोडेन. मी आपलं नशीब बदलून दाखवेल विक्रांत. सुरके, अगं कवापासून चहा मागतोय, दे ना लवकर गोडभर. अहो जरा दम बिम धरा की, थांबा की व्हायच, काम चाललंय ना माझं. अगं 1 तास झाला चहा मागतोय. माझी राणी असती ना तर 2 मिनिटात चहा हजर केला असता माझ्या समोर. द्या. डोसा काय डोसायचा आहे तेवढा. आणि काय हो, सारखं राणीचं गुणगान करत असता. राणी असते म्हणजे ही केलं असतं, राणी असते म्हणजे ती केलं असतं. बायको एवढं करते दिसत नाही व्हय तुम्हाला? तसं नाही सुरके, पण राणी होती तेव्हा कसं सगळी कामं चाटा व्हायची. आणि माझी राणी असली ना तर काय पण अडचण यायची नाही बघ. हा, हे मात्र बरोबर बोलला बुवा. राणी होती तेव्हा सगळ्या अडचणी सोडवायची. आता राणी नाही तर नुसत्या अडचणी आहेत बघा. का रे? काय झालं? अहो काय सांगायचं बुवा, त्या वेळेची हंडी फुटल असंच वाटत नाही बघा. अहो दरवर्षी राणी चढून हंडी फोडायची. आता त्या नवीन पोराला काय बी जमना, नुसतं घाबरतय ते वर चढाय, पायात अवतरण भरतय त्याच्या. अरे दुसरं पोरग बघा की. तर तयारीची पोर आहेत का वस्तीत? सगळीच वर चढाय नाही म्हणतात. एकटी राणीच होती जिच्यात लय हिंमत होती. ती म्हणायची काय बी झालं तरी संसूद असा जोशात झाला पाहिजे, नुसता दुरळा झाला पाहिजे. अरे मग तुम्हाला काय दाढ भरली काय दुरा उडवायला? हाय का आता? हे म्हणजे असं झालं, गाढवा पुढं वाचली गीत आणि कालचा गोंधळ बरा होता. अरे देवा, सुरके तुला गाढव म्हणतोय. काय? ए गोट्या, तुला तर ना गाठच म्हणतोय रे गाढव. तसं नाही अगं मावशी, तसं नव्हतं म्हणायचं मला. मी म्हणत होतो की राणीच पाहिजे हंडी फोडायला. काय राणी पाहिजे म्हणजे? काही येडबीड लागलं का काय तुला? लगीन झालंय राणीचं, विसरलास का? ती कशी येईल? आणि आता राणी म्हणजे काही वस्तीतली राणी राहिली नाही, माडिकांच्या घरची सून झाली बाबा आता ती. लय झालं ना तर प्रमुख पाहुणे म्हणून हात हलवायला येईल तर तुम्हाला. हंडी फोडायला कशी येईल? अगं पण मावशी, एकदा विचारून बघ की राणीला, म्हणजे ती आणि तिच्या घरचे म्हणले ना जा, तर ये की म्हणावं एकदा. गोट्या, विचार बी आणू नकोस म्हणत कुणाला काय विचारायचा. अरे त्या मालती मॅडम कशा आहे ते माहिती नाही बाई तुला. हे बघ, माझी राणी हंडी फोडायला येणार नाही म्हणजे नाही. अरे देवा, म्हणजे यंदा हंडी फुटणारच नाही असं दिसतंय. काय करायचं? काय करायचं? अगं मी काय सांगू आम्ही काय काय करायचं. वस्तीतल्या ना दहीहंडीच्या इतक्या आठवणी आहेत ना, हप्ता हप्ता आम्ही नुसतं प्रॅक्टिस करायचो, थर लावायचं. मग पोऱ्यांचे टी शर्ट बिशर्ट छापून यायचे, पोऱ्यांना लई खुश असायचे. व रोज संध्याकाळी सगळेजण त्यांच्या घरून काय ना काय खायला घेऊन यायचे. मग आम्ही ते वाटून खायचो आणि एकमेकांना प्रोत्साहन देत थर लावायचो. वाव यार, मग दहीहंडीच्या दिवशी काय असायचं ग राणी? हाच तर खरा उत्सवाचा दिवस असायचा ना. आम्ही सगळेजण ना या दिवसाचीच वाट बघत एवढी सगळी तयारी करायचो बघ. हंडीचा दिवस आला की पोटात गोळा पण यायचा, पण लई भारी वाटायचं बघ. मग त्या दिवशी सगळ्यात उंचावर हंडी बांधायची आणि सगळ्यांचं लक्ष एकच की काय बी झालं तरी हंडी फोडायची म्हणजे फोडायची. वाव यार, सही आहे. पण मग ती हंडी कोण फोडायचं ग? अगं कोण फोडायचं म्हणून काय विचारते चिकू? आपली राणीच फोडत असणार आहे.
हो ना गिराणी. हो मग पोरांना नुसती माझ्याच मागं लागायची हंडी फोडायला. मी नको नको म्हणायचे तरी माझं काय ऐकायचं नाही. मग मीच सगळ्यांच्या खांद्यावर पाय ठेवून वर जाऊन हंडी फोडायचे. सही मजा यायची. कांद्यावर नाही, डोक्यावर चढत असतील नाही म्हणजे लोकांच्या डोक्यावर चढायला, त्यांना त्रास द्यायला छान जमतो तुला. अरे यार दादू, तुझं काय मध्येच? जाऊ दे ना अश्विनी, त्यांच्याकडे लक्ष नको दे. त्यांची कशी गत झाली आहे माहितीये का? कशी? याला कोण पुसतं आणि मध्ये मध्ये घुसतं, तसं झालंय यांचं. म्हणजे अरे म्हणजे विचारलेलं नसतानाही मध्ये मध्ये करत बोलणं, उत्तर देणं, असं. काय हे असं करतो मी? हे बघ, तोंडाला येईल ते बोलू नको, समजलं ना? का आता काय झालं? म्हणजे तुम्ही टोमणे मारले तर चालतात आणि स्वतःवर आलं तर लगेच लागलं तुम्हाला? अगं मग जे काय बोलायचंय ते क्लिअर बोल ना, म्हणजे मला कळेल असं, सो मलाही रिप्लाय करता येईल तुला वेळेत. आता माझं बोलणं तुम्हाला कळत नाही याच्यात मी काय करणार? हो की नाही अश्विनी? हा करेक्ट ते. मला पण राणीचं बोलणं पटतंय बरं का इंद्रा. चिकू, तू हिच्या बोलण्याला करेक्ट म्हणालीस, म्हणजे आता इनडायरेक्टली तू हिला सपोर्ट करायला लागलीस का? नाही यार दादू, म्हणजे तशी मी तुझ्याच बाजूने, पण ना मला कधी कधी राणीचं बोलणं पडतं यार. आणि ती यार छान आम्हाला हंडीबद्दल सांगत होती, तूच तिला डिस्टर्ब केलंस. जाऊ दे ना अश्विनी, यांना काय कौतुक असणार आहे हंडी फोडायचं? यांनी कधी फोडली असेल का थर लावून हंडी? 2 तर चढा म्हणा, मग कसा काम फुटल? हे बघे, माझ्यासाठी इम्पॉसिबल असं काही नाहीये. डोंट यू डेअर चॅलेंज मी. अहो चॅलेंज दिला तरी तू पूर्ण करता आलं पाहिजे ना. मी एकदम वरच्या थराला जाऊन हंडी फोडायचे, तुम्हाला जमणार आहे का ते? काय आहे ना, तू कधीतरी हंडी फोडताना वरच्या थराला असशील, पण मी इंद्रजित आहे आणि मला नेहमी टॉपला राहायची सवय आहे. अहो ते बिझनेस मध्ये हंडीच्या थराला टॉपवर जाणं म्हणजे काय खाऊचं काम नाही. बस झालं. माझ्या लेकाला कमी लेखायचं नाही. आणि मुळात त्याला उलट उत्तर द्यायची हिंमत कशी झाली ग तुझी? नाही ते मी आम्ही बस बस, गप्प बस. मम्मा मम्मा अगं ती उलट उत्तर देत नव्हती. आम्ही ना ते ऍक्च्युली काहीही बोलू नकोस. चिकू, पुन्हा पुन्हा हिची वकिली करत माझ्याजवळ यायचं नाही. आणि काय काय, तुला वर चढायची हौस आहे ना? आता मी चढवते तुला अगदी उंचावर. उठ उठ, ठेवते. मॅडम उंचावर चढवते तुला. उठ उठ, चल. आता तिथली खुर्ची घ्यायची, त्याच्यावर स्टूल ठेवायचं, वरती चढायचं आणि वरती ज्या कोळ्यांच्या जाळ्या दिसतात ना, त्या सगळ्याच्या सगळ्या काढून टाकायच्या. मला एकही जळमट दिसता कामा नाहीये. जर दिसलं तर गाठ माझ्याशी. लागा कामाला.
अगं बाई ओ माय गॉड राणी, काय सॉलिड आयडिया सुचली यार तुला. तुला हे पण जमला. ए राणी, तुझ्या वागण्याने बाकीचे खुश होत असतील, पण मी अजिबात खुश होणार नाही. माझ्या इंद्राच्या पुढे पुढे केलंस तर मी खपावून घेणार नाही. तुम्ही काय बघत बसलायत? चला आतमध्ये. आणि तू काम कर. तू तर राणीला एखाद्या हिरो सारखा पकडलास यार. एकदम बेस्ट. हा दादू, तुझी कॅच बघून मला असं वाटतं तू ना क्रिकेटर होऊ शकला असतस यार. ते पण एकदम बेस्ट वाला.